मी डॉक्टर निखिल जोशी. अरुण गद्रे यांना सध्या एका पुस्तकाबद्दल पुरस्कार मिळाला आहे, त्याच्याविषयी सुरू घातल्या एका वादाविषयी आणि त्या निमित्ताने उत्क्रांतीविषयी काही माहिती मी देणार आहे. तर गद्रे यांच्या पुस्तकाविषयी भूमिका सांगण्याआधी काही गैरसमजुतींविषयी खुलासा करणं मला आवश्यक वाटतं. मुळात डार्विननी उत्क्रांतीचा शोध लावला नाही हे वाक्य सकृतदर्शनी विचित्र वाटेल, पण ते खरं आहे. ते समजून घेण्यासाठी आधी उत्क्रांती म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. सर्व प्रजाती म्हणजे स्पीशीज एकाच पूर्वजापासून बनलेले आहेत. त्या पूर्वजाच्या वंशावळीत हळूहळू बदल घडून नवीन नवीन प्रजाती उत्पन्न होत गेल्या. या सिद्धांताला उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन म्हणतात. त्याच्याही आधी जाऊन थोडंसं अधिक स्पष्ट करतो की दैनंदिन वापरात थिअरी हा शब्द गृहीतक, अटकळ, अझम्पशन, स्पेक्युलेशन या अर्थाने वापरतात, पण वैज्ञानिक अर्थाने थिअरी या शब्दाचा अर्थ सिद्ध झालेला अभ्युपगम म्हणजे हायपोथेसिस असा असतो. जो हायपोथेसिस सिद्ध होतो त्यालाच थिअरी म्हणतात. त्यामुळे थिअरी ऑफ इव्होल्युशन हे सत्य आहे. आणि डार्विनच्या आधी उत्क्रांतीची संकल्पना अनेकांनी मांडलेली होती. पुरावे सुद्धा उपलब्ध होते. डार्विनचं योगदान असं की उत्क्रांतीची प्रक्रिया नैसर्गिक निवड या पद्धतीने होते त्यांनी दाखवून दिलं. सजीवांच्या नव्या प्रजाती निर्माण होतात हे तर डार्विनच्या आधी माहिती होतं, पण त्या कशा उत्पन्न होऊ शकतात ते डार्विनला सुचलं आणि त्यांनी त्याचा पुरावाही दिला. अजून एक पायरी मागे जाऊन पाहिलं तर विज्ञान म्हणजे काय, तर जी काही निरीक्षणं उपलब्ध असतात त्यांच्यात एक सूत्रबद्धता आणून किमान गृहीतकांच्या मदतीने सर्व निरीक्षणांचे स्पष्टीकरण शोधणे किंवा वासलात लावणे हे विज्ञानाचे काम असते. उदाहरणार्थ 92 मूलद्रव्यांची गुणधर्म यादी पाठ करण्यापेक्षा 3-4 किंवा 15-20 अणूचे मूलकण समजले, त्या मूलकणांच्या गुणधर्मावरून बाकी सर्व मूलद्रव्यांचे पदार्थ सिद्ध होतात. म्हणजे ते हत्तीचे हे तर सोपंच आहे. ज्या कोणत्या निरीक्षणाविषयी आपल्याला कुतूहल होतं ते निरीक्षण अमुक तमुक मूलभूत तत्वामुळे मिळत आहे. म्हणजे एका मीमच्या भाषेत सांगितलं तर ई साला तो होना ही था, त्यात काही नवल नाही असं आपल्याला एक समाधान मिळतं. हे विज्ञानाचं काम असतं. तर उत्क्रांती झाली हे तर माहिती होतं, पण सजीवांच्या एका प्रजातीतून आपोआप दुसरी प्रजाती कशी निर्माण होऊ शकेल ह्याची काही कल्पना आधी नव्हती. तर डार्विननी स्पष्टीकरण दिलं की तसं घडणं शक्य आहे आणि स्वाभाविक सुद्धा आहे. तर त्यांनी मुळात उत्क्रांतीचा काय पुरावा आहे, म्हणजे डार्विनचं नंतर सांगतो की उत्क्रांतीचा काय पुरावा आहे. तर आज अस्तित्वात असलेल्या सजीवांपैकी अनेक सजीव पूर्वीच्या काळातल्या सापडत नाहीत. म्हणजे जेवढं खाली खणत जाल किंवा कार्बन डेटिंग किंवा इतर कुठल्याही पद्धतीने जितके जुने पुरावशेष जीवाश्म सापडतील तितके वेगळे प्राणी सापडतात. आणि जितकं पूर्वी चाल तेवढं त्यांची व्यामिश्रता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी कमी कमी होत जाते. सिंपल ऑर्गॅनिझम्स म्हणजे आधी युनिसेल्युलर एकपेशीय सजीव होते, नंतर हळूहळू कॉम्प्लेक्स प्राणी वनस्पती यायला लागल्या आणि नवीन नवीन प्रजाती सापडत जातात. म्हणजे हे तर अनडिनायबल फॅक्ट आहे की जेवढं लवकरच्या थरांमध्ये शोधतात तेवढे हल्लीच्या प्राण्यांसाठी साधर्म्य साधणारे प्राणी सापडत जातात आणि काही काही जुने लुप्तही होत जातात आणि एकूण प्रजातींची संख्या वाढते. आणि लागोपाठच्या कालामध्ये बघितलं तर प्रजातींमध्ये साधर्म्य सापडतं. म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकस हा मानवांचा एक पूर्वज होता, त्याची हाडं फार जुनी आहेत. त्यानंतर होमो हॅबिलिसची थोडी नवी आहेत, त्यानंतर होमो इरेक्टसची अजून थोडी नवीन आहे आणि आधुनिक माणसांची फार जुनी हाडं तर मिळतच नाही. आणि लागोपाठच्या काळामध्ये जी हाडं सापडली त्यात साधर्म्य असतं. त्यावरून समजतं की मानवाचे पूर्वज कोण होते ते आपल्यापेक्षा वेगळ्याच प्रजातींचे होते. आणि त्याआधी बघितलं तर प्रायमेट्स या प्राण्यांची सामायिक पूर्वजांची हाडं सापडतात. त्याआधी पाहिलं तर आपला आणि उंदरांचा पूर्वजही समान होतो असं सापडतं. आणि उत्क्रांतीचा दुसरा पुरावा नवीन आहे, अर्थात डार्विनच्या काळी नव्हता, तो जनुकीय आहे. म्हणजे पूर्वीच्या सजीवांच्या डीएनएत काय काय बदल होत गेले आणि त्या बदलांचा त्यांच्या फिनोटाइप म्हणजे शरीरावर काय काय परिणाम होत गेला, नव्या प्रजाती बनत गेल्या ते सापडलेलं आहे. नव्या प्रजाती पूर्वीच निर्माण व्हायच्या असं नाही, अजूनही नव्या प्रजाती निर्माण होतच असतात. आणि त्याचं तुम्ही शोधली तर खूप स्पिसिएशनची उदाहरणं खूप सापडतील. म्हणजे काय काय ॲलोपॅट्रिक, ॲलोक्रॉनिक, पेरिपॅट्रिक असे अनेक स्पिसिएशनची कारणं प्रकार वगैरे तुम्हाला सापडतील. आणि विज्ञान फॉल्सिफायबल असतं. म्हणजे विज्ञानाच्या कोणत्याही सिद्धांताच्या बाबतीत हे माहिती असतं की कोणत्या प्रकारचा पुरावा मिळाला तर तुमचा सिद्धांत खोटा हे मान्य कराल. उदाहरणार्थ JBS हॉल्डेन या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की जर 60 करोड वर्ष जुनी सशाची हाडं मिळाली, त्यांनी तेव्हा शब्दप्रयोग वापरला होता प्री केम्ब्रियन रॅबिट, जर सापडले तर मी उत्क्रांती हे सिद्धांत पूर्णपणे टाकून द्यायला तयार असं ते म्हणाले होते. तर अशा अर्थाने उत्क्रांती हा एक फॉल्सिफायबल सायंटिफिक थिअरी आहे. थिअरी म्हणजे काटेकोर शास्त्रीय अर्थाने थिअरी म्हणजे सिद्ध झालेला सिद्धांत. आता हेही शक्य आहे का की आधुनिक मानवांची फार प्राचीन हाडे नष्ट झाली, म्हणजे हल्ली जे प्राणी सापडतात ते होते जगाच्या सुरुवातीपासून 3.5 अब्ज वर्षापूर्वीपासून सुद्धा एकपेशीय प्राण्यांसोबत हेही प्राणी होते.
देवानी सगळ्यांना बनवले होते आणि तरी सुद्धा काही प्राण्यांचे अवशेष नष्ट झाले, फक्त सोपे प्राण्यांच्या पूर्वी राहिले आणि नंतर उत्क्रांती न घडता सुद्धा तसा पुरावा तयार झाला. म्हणजे डार्विनशी वाद घालणाऱ्या किंवा डार्विनच्या काळात वाद घालणाऱ्या धर्मगुरूंनी हा युक्तिवाद केला होता की देवाने सर्व हे फॉसिल्स वेगवेगळ्या जुन्या दगडांमध्ये घुसडून ठेवले आहेत आणि म्हणून तुम्ही शास्त्रज्ञ लोक फसता. पण हा एक कॉन्स्पिरसी थिअरीचा प्रकार आहे. म्हणजे कॉन्स्पिरसी थिअरी या नॉन फॉल्सिफायबल असतात. काय घडलं, काय पुरावा सापडला तर तुम्ही तुमचा सिद्धांत नाही अभ्युपगम टाकाल, हायपोथेसिस सोडून द्याल, असा प्रश्न विचारला तर कोणाची तयारी नसते. कॉन्स्पिरसी थिअरी, या थिअरी शब्दाचा अर्थ इथे आता अटकळ आहे, त्याला पुरावा नसतो आणि सर्व निरीक्षणांना आपल्या सोयीच्या स्पष्टीकरणांमध्ये घुसवण्यासाठी ते अतिरिक्त गृहीतकं निर्माण करत जातात. उदाहरणार्थ समजा इथे एक खोकं आहे आणि तुमची कॉन्स्पिरसी थिअरी आहे की त्या खोक्यात एक हत्ती आहे. समजा कोणी विचारलं एवढा हत्ती छोटा तर नसतो, ह्या खोक्यात कसा हत्ती असू शकेल, तर तुम्ही म्हणणार तो बॉन्सायचा हत्ती आहे. समजा कोणी खोकं उघडून बघितलं आणि विचारलं अरे आता हत्ती दिसत नाही, तर तुम्ही म्हणणार की तो अदृश्य हत्ती आहे. कोणी त्याला हात लावायचा प्रयत्न केला, हात आरपार खोक्यात गेला, तुम्ही म्हणणार मग तो अशरीरी हत्ती आहे. अशा प्रकारे एक एक सबब देत डोलारा उभा करता येतो, पण तरी म्हणणार तुम्ही यात एक अशरीरी अदृश्य हत्ती आहेच. तर आता दोन पर्याय आहेत, एक तर हे खोकं रिकामं आहे किंवा ह्या खोक्यात हत्ती आहे. तर पुरावे, उपलब्ध निरीक्षणं ही सर्व दोन्ही शक्यतांशी चांगली सुसंगत आहेत. तरी पण सोपी शक्यता कुठली आहे, तसं तर अशी पण शक्यता मांडता येईल की देवानी हे सगळं विश्व एक सेकंदापूर्वी निर्माण केलंय आणि निर्माण करतानाच माझ्या डोक्यात तुमच्या डोक्यात स्मृती टाकली की आपण जन्मलो वाढलो, अदरवाईज सगळं जग आत्ताच तयार झालंय. ही सुद्धा शक्यता नाकारता येण्याजोगी नाहीच, परंतु ती म्हणजे निरुपयोगी आहे, नॉन ऑपरेशनल आहे. विज्ञान कथा म्हणून छान आहे, परंतु तुमची बाकी सगळी वागणूक फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस अशीच असणार आहे की त्या खोक्यात हत्ती नाही. तुमची सर्व वागणूक अशीच असणार आहे की हे जग पूर्वीपासून तयार झालेलं आहे. मग उगीच सबबी देऊन तुम्ही जो काही कॉन्स्पिरसी थिअरी निर्माण करताय त्याचा तुम्हाला ज्ञानासाठी काही उपयोग होत नाही, म्हणून त्याला गांभीर्याने घेऊ नये. म्हणजे देव आहे पण तो असे पुरावे निर्माण करून ठेवतो की शास्त्रज्ञांना वाटतं देव नाही, शास्त्रज्ञांना सगळे पुरावे सापडतात देवाचे अस्तित्व नाही असे. ही कॉन्स्पिरसी थिअरी वैज्ञानिक नाही, म्हणजे त्याचा गांभीर्याने गप्पा मारायला विचार करू शकता पण त्याचा अदरवाईज काही उपयोग नाही. तर तिचा विषय वगळता पुरावशेषांवरून उत्क्रांती सिद्ध झालेली आहे. पण हे डार्विनचं योगदान नाही. आता डार्विनचं योगदान असं की त्यांनी पुरावे आणि स्पष्टीकरण देऊन सिद्ध केलं की नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड तत्वामुळे उत्क्रांती घडते. म्हणजे त्यांनी बघितलं की गेल्या 15,000 वर्षात वगैरे मानवांनी लांडग्यांपासून कुत्रे माणसं अळवले किंवा जंगली गायी पेक्षा बुटक्या पाळीव गायी तयार केल्या. लोकांनी वनस्पतींच्या विविध प्रजाती सुद्धा निर्माण केल्या आहेत. ते सगळं कृत्रिम निवड, आर्टिफिशियल सिलेक्शन या पद्धतीत होतं की कोणीतरी माणूस व्यक्ती धंदेवाईक प्राणी किंवा वनस्पतींची पैदास करतात. जे पीक येतं, जी पिल्लं मिळतात त्याच्यात थोडं 19-20 फरक असतातच. मग जो गुणधर्म हवा असेल तो गुणधर्म ज्या पिल्लात अधिक आहे त्याचीच पैदास पुढे करतात आणि अशा पद्धतीने प्रत्येक पिढीत तो गुण थोडा वाढत जातो. याला कृत्रिम पैदास म्हणतात. आणि अशी कृत्रिम पैदास झाली की ते मूळ प्राणी आणि नवी प्राणी यांच्यात स्पिसिएशन होतं, त्यांची पैदास थांबते. तर ही जी प्रक्रिया कृत्रिम घडू शकते. तसंच डार्विननी पुरावे दिले की ती निसर्गातही घडत असते. उदाहरणार्थ एखाद्या प्रजातीतल्या पक्ष्यांची विशिष्ट आकाराची चोच असते, तर प्रत्येकाच्या पिल्लाच्या चोचीच्या आकारात थोडी तफावत असू शकते. प्राणी काय अन्न खातात त्यानुसार चोचीचा आकार ठरतो. तर बहुतेक सगळ्या पिल्लांच्या चोची अन्नासाठी अनुकूल असतात, काही मात्र वेगळी असतात आणि त्यांना पिल्लं होत नाही, ती लवकर मरतात खायला मिळत नाही म्हणून. पण समजा कधी दुष्काळ पडला किंवा पक्षी दुसऱ्या जागी गेले तर अन्न बदलतं. मग जी पूर्वी अपयशी पिल्लं होती ती यशस्वी होतात आणि त्यांची संख्या वाढते. आणि अशा प्रकारे डार्विननी पाहिलं की दक्षिण अमेरिकेमध्ये एक पक्षी, त्याचे पुरावशेष सगळे सारखे आहेत, परंतु ते पक्षी वेगवेगळ्या बेटांवर गेले आणि त्यानुसार प्रत्येक बेटावरच्या अन्नानुसार त्यांची वेगळी स्पीसीज, प्रजाती तयार झाली. अशा प्रकारे डार्विननी पुरावे दिलेत. काही फुलं बघून डार्विननी भाकीत केलं की एवढी निमुळती फुलं आहेत त्यात त्यांच्या आतला रस पिऊ शकेल असा किडा सुद्धा उत्क्रांत होऊ शकेल. आणि तसा किडा आहे हे म्हणजे डार्विन मेल्यानंतर
सिद्ध झालं, असं भाकीत सुद्धा सापडलेलं आहे. आता गद्रेंच्या पुस्तकावर अभिप्राय द्या, त्या पुस्तकांच्या जाहिरातीसाठी वगैरे जे काही गद्रेंनी लेखन व्हिडिओ दिले त्यावरून समजतं की त्यांना इंटेलिजंट डिझाईन ही अशास्त्रीय कल्पना मांडायची. परमेश्वरांनी जे विश्व निर्माण केलं तेव्हाच सगळ्या प्रजाती सुद्धा देवानी बनवल्या. हे ख्रिश्चन मत शाळेत शिकवण्यासाठी अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये पुरोगामी आक्षेप घेतात. मग त्याला एक सेक्युलर चेहरा देण्यासाठी इंटेलिजंट डिझाईन ही कल्पना बनवण्यात आली. आणि गद्रेंच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अंधश्रद्धा या प्रश्नापुढे प्रश्नचिन्ह आहे, शब्दापुढे प्रश्नचिन्ह आहे, पण प्रश्नचिन्ह पुसट रंगाचं आहे. पुस्तकाचं नाव व्हिडिओमध्ये गद्रे कधी सांगतात तेव्हा ते आवाजाचा टोन, सूर अंधश्रद्धा असा प्रश्नार्थक नाही करत, ते अंधश्रद्धा असं प्लेन स्टेटमेंट करतात. म्हणजे हे मला अप्रामाणिक आणि हेतुपुरस्सर वाटतं की तुम्हाला त्याच्याविषयी शंका घ्यायची आहे की ती अंधश्रद्धा आहे हा दावा करायचा आहे, याविषयी ते मुद्दाम लबाडी करतात असं मला वाटतं. आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि उत्क्रांती याच्यात तुलना करताना ते म्हणतात की उत्क्रांती ओरिजिन सायन्स आहे. ते काही खरं नाही. उत्क्रांती अजूनही घडते आहे, तिचे उपयोग आहेत, ते फक्त इतिहासाचं पोस्टमॉर्टम करण्याचा विषय नाही. उत्क्रांती इज अन ऑपरेशनल सायन्स अनलाईक व्हॉट ही सेज. अर्थात हे अमेरिकेतल्या इंटेलिजंट डिझाईन विषयी सांगितलं की तिथे त्याला सेक्युलर चेहरा देण्यासाठी वगैरे क्रिएशनिझमचं रूपांतर केलं. इंटेलिजंट डिझाईनला जो काही भारतात विरोध होतो तो बहुतेक सगळा विरोध तर वैज्ञानिकच करत असतात, परंतु सगळेच विरोधक निरागस असतील असं आवश्यक नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूला स्पेशली भारतात दशावतार संकल्पनेचं व्हॅलिडेशन, पुष्टीकरण म्हणून सुद्धा उत्क्रांती सिद्धांत वापरण्यात आलेला आहे. म्हणजे उत्क्रांतीतून ते सिद्ध होत नाही, परंतु त्याचा दावा करण्यात आलेला आहे. किंवा इंटेलिजंट डिझाईनला विरोध हे केवळ ख्रिश्चनांचं अदरिंग म्हणजे हिणवण्याचं एक साधन आहे का याविषयी तपासावं लागेल. म्हणजे विरोध पुस्तकाला, टीका पुस्तकावर करणं आवश्यक आहेच. पुस्तकांना गद्रेंना पुस्तक छापायचं असेल तर छापू देत, पण त्याला चूक म्हणण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतरांना असतं. आणि सरकारने त्या पुस्तकाला पुरस्कृत करणं चुकीचं आहे. सरकारने शाळेत शिकवणं क्रिएशनिझम चुकीचं आहे. पुस्तक लोकांनी वाचावे असा मी तरी आग्रह करणार नाही, कारण मला माहिती आहे की त्यांच्या युक्तिवादात काय चुका आहेत. त्या चुकांनी इतर कोणाला फसायचं असेल तर फसू देत, परंतु पुस्तकाला ना सरकारने इतर कुठल्या कला विभागात पुरस्कार दिला असता तरी ते क्षम्य मानता आलं असतं, कारण कलेचे मूल्यमापन काय तसंही तर्कशुद्ध वस्तुनिष्ठ करता येत नाही. भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये कला विभागात फलज्योतिष शिकवतात. ते न्यायालय म्हणतं चालेल, कारण की कला आहे ती, ते काही विज्ञान म्हणून शिकवलं जात नाही. तसंच गद्रेंच्या पुस्तकाला जर विज्ञान विभागाव्यतिरिक्त इतर कुठे पुरस्कार मिळाला असता तर ते क्षम्य मानता आलं असतं. निर्मिकाचे अस्तित्व मानणाऱ्या महात्मा फुलेंच्या नावे क्रिएशनिझम या विषयावरती पुस्तकाला पुरस्कार मिळतोय. हा काव्यगत न्याय पण मांडता आला असता, पण गद्रे यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात पुरस्कार मिळालाय, ते चुकीचं आहे. त्यामुळे त्यांचा पुरस्कार रद्द करून घेण्यासाठी किंवा किमान त्याला विभाग बदलून काहीतरी छद्मविज्ञान किंवा धार्मिक अजेंडा वगैरे कॅटेगरीमध्ये पुरस्कार द्यायचा असेल तरी काही हरकत नाही. परंतु विज्ञान तंत्रज्ञान पुरस्काराला विरोध करण्यासाठी नास्तिकांनी, बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पाठीराख्याने नक्कीच प्रयत्न करावेत असं मला वाटतं.